नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचं जीवन हे धोक्यात आलंय। नायलॉन मांजाला बंदी असताना मोठ्या प्रमाणावर याचा वापर सर्रास सुरू आहे। मिरज शहरात नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडकलेली होती। या ठिकाणी काही नागरिकांना हा सगळा प्रकार दिसल्यानंतर प्राणी मित्रांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि अशोक लकडे यांनी अखेर घारीची नायलॉनच्या मांजातून सुखरूप सुटका केलेली आहे आणि तिला जीवदान दिलं। घार अडकले असं मी फायर फायटरला फोन केला। त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले, हजर झाले, पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला। मग आमचे सर्व मित्र जे आहेत, किशोर मामा हे यशवंतनगर माधवनगरहून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे। नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अवैधरित्या मांजा विकल्या जात आहे। ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जात आहे। ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावी। तर इथं गुरुवार पेठेत पण आता मांजा विकतात, मंगळवार पेठेमध्ये विकतात। आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।